आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर येण्यासाठी रवाना होणार आहेत आणि अशातच इस्रो स्पेस स्टेशन मध्ये त्यांना फेअरवेल पार्टी देण्यात आली आणि दृश्य आपण बघतोय की कॅप्सूल जे आहे ज्या कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीपर्यंतचा प्रवास ते करणार आहेत ते कॅप्सूल आता वेगळं झालेलं आहे आणि अर्थात 17 ते 18 तास त्यांना वेगवेगळ्या कक्षा ओलांडत पृथ्वीपर्यंत यायला लागतील असं देखील आपल्याला तज्ञांकडून कळतंय। शुक्लांनी भारतवासियांचे आभार मानलेले आहेत, इस्रोचे देखील त्यांनी आभार मानले। दरम्यान आत्ताचा भारत आत्मविश्वास आणि गर्वाने भरलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। आपला देश आणि भारतवासियांचे आभार त्यांनी मानताना दरम्यान मी माझ्यासोबत माझ्या असंख्य आठवणी घेऊन जातोय असंही शुभांशु म्हणाले। शुभांशु एक निष्णांत पायलट आहेत आणि अशा वेळी हे वेगळं झालेलं कॅप्सूल जे आपण बघतोय हे वेगवेगळ्या कक्षा ओलांडत पृथ्वीपर्यंत पोहोचेल। त्यांचा आतापर्यंतचा हा जो प्रवास असेल म्हणजे हे कॅप्सूल वेगळं झाल्यापासूनचा तो साधारण 16 ते 17 तासांचा असू शकतो आणि त्यानंतर ते पृथ्वीवरती पोहोचतील आणि त्या प्रक्रियेला आता सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय आणि त्यापूर्वीची त्यांच्या फेअरवेलची ही दृश्य एरोस्पेस स्टेशन मधली दृश्य ज्यात त्यांनी फेअरवेल होत असताना आपल्या भावना व्यक्त केल्यात। माझ्यासोबत मी माझ्या असंख्य आठवणी घेऊन येतोय असं देखील शुभांशु म्हणालेले आहेत आणि यावेळी बरंच काही शिकायला मिळालं आणि अर्थात जे अनुभव मला आलेले आहेत ते अनुभव देखील मी माझ्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवेल असं देखील त्यांनी म्हटलंय। अंतराळ शास्त्रज्ञ रीना बोकील आपल्या बरोबर आहेत। रीनाजी आता आपण बघतोय कॅप्सूल वेगळं झालेलं आहे, आता राहिला प्रश्न शुभांशुला आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता म्हणजे अर्थात पृथ्वीपर्यंत पोहोचण्याकरता साधारण किती वेळ लागेल? नमस्कार। हो आता तसा त्यांचा प्रवास मोठाच असतो, 17 तास लागतील साधारण म्हणजे प्लस मायनस थोडे काही मिनिट्स आणि हे अनडॉकिंग प्रोसेसला सक्सेस मिळालेला आहे। पायलट या मिशनचे पायलट आहेत स्वतः ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, तो इट्स हिज रिस्पॉन्सिबिलिटी। त्यामुळे अनडॉकिंग करून सेपरेट होऊन आता कॅप्सूल किंवा स्पेसक्राफ्ट वेगळं होऊन त्याचा वेग वाढत जाईल। पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्यांना ओढत असतं सतत, पण तरी त्यांचा एक पाथ ठरलेला असतो आणि हे सगळं पायलटिंगचं काम आहे त्यांचंच बिकॉज ही इज द पायलट ऑफ दिस मिशन। आणि मग पृथ्वीकडे जवळ येत असताना आता 17 तासांनंतर आपल्याला दृश्य बघायला मिळेल म्हणजे काही तास आधी त्यांचे जे पृथ्वीमध्ये जेव्हा पृथ्वीच्या वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये रिएंट्री होते त्यावेळेला चॅलेंजिंग मिनिट्स असतात ते, कारण खूप तापमानमध्ये फरक असतो आणि ऑक्सिजन असल्यामुळे इथे पेट घेऊ शकतो, पण ऑल दॅट इज टेकन केअर ऑफ। आणि चॅलेंजेस तर असतातच अर्थात, एव्हरी मिनिट इज अ चॅलेंज, पण हे सगळं अनडॉकिंग पासून ते पृथ्वीच्या रिएंट्री म्हणजे आपलं वातावरण आहे याला रिएंट्री आणि खाली येताना स्प्लॅशडाऊन म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये खाली उतरताना त्याचा वेग कमी कमी करत आणतात आणि पॅराशूट उघडल्यानंतर खाली पाण्यात पडल्यानंतर ते दृश्य बघण्यासारखं असतं। तर अनेक असे काही मोमेंट्स असतात ह्याचे पण चॅलेंजेस, पण द होल रिस्पॉन्सिबिलिटी इज नाव ग्रुप कॅप्टन शुक्ला म्हणजे शुक्सची ही सगळी जबाबदारी आहे। त्यांना ग्रुप खाली आणण्याचं काम त्यांच्याकडे आहे आता सोपवलेलं आहे। लीनाजी, शुभांशु शुक्ला हे उत्तम पायलट देखील आहेत, अशा वेळी हा परतीचा प्रवास या विषयाला घेऊन त्यांना पूर्व प्रशिक्षणही देण्यात आलेलं असणार, त्यामुळे तसं बघायला गेलं तुम्ही तसं म्हणालात की आव्हानही असतात पण अर्थात शुभांशु ते व्यवस्थितरित्या पार पाडतील यात काही शंका नाही? नक्कीच, प्रश्नच नाही। एक तर ते टेस्ट पायलट आणि इंडियन एअरफोर्सचे सुरुवातीला कॉम्बॅट किंवा फायटर पायलट होते आणि टेस्ट पायलट असल्यामुळे त्यांची जबाबदारी आहेत छोटे ते मोठे कॉम्प्लेक्स विमान आणि एअरप्लेन्स त्यांनी उडवलेले आहेत। हा अनुभव त्यांच्याजवळ नक्कीच आहे आणि या ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंगचा एक भाग असतो स्पेसमध्ये यान चालवणं किंवा फ्लाइंग इट आणि ब्रिंगिंग इट डाऊन, आणि खाली येतानाचे सगळ्यात मोठी ट्रेनिंग ती असते आणि नक्कीच ते छान व्यवस्थित पार पाडतील अशी आशा आहे। आणि
बेस्ट विशेस टू देम आणि वेलकम बॅक. म्हणजे त्यांचा आता प्रवास मोठा वॉयेज सुरू झालेला आहे. 17 तासांनंतर साधारण उद्या दुपारपर्यंत ते पाण्यात उतरतील आणि पृथ्वीवर त्यांना आणलं जाईल. लीनाजी, त्यानंतर ही वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. खरं तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा एरोस्पेस स्टेशनमध्ये जाऊन येतो त्यावेळी अर्थात त्या प्रक्रिया देखील पृथ्वीवरती आल्यानंतर पार पडल्या जातात. प्रेक्षकांना उत्सुकता असते की काय नेमकं, म्हणजे शुभांशू हे प्रत्यक्ष समोर कधी येतील, माध्यमांशी बोलतील कधी, पण त्याला देखील वेळ लागेल. काय नेमक्या त्या प्रक्रिया असतात? बरोबर. 2 आठवडे स्पेसमध्ये ते राहून आल्यानंतर इतका खूप मोठा प्रवास नव्हता. अर्थातच सुनीता विलियम्सचा बोईंग स्टारलाइनरचा खूप मोठा प्रवास होता. 9 महिने लागले होते. लॉंग टर्म प्रवास म्हणतात तसा होता. तरी पण इथे काय होत असतं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे वेगाने फिरत असतं आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये 400 किलोमीटर पृथ्वीपासून लांब आहे आणि इतके त्यांनी सूर्योदय सूर्यास्त पाहिलेले आहेत. इतकं वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरत असतं. सो आता खाली आल्यानंतर पृथ्वीवर पोहोचल्यानंतर काही दिवस त्यांना म्हणजे ब्रेन आणि बॉडीला म्हणजे मेंटल अँड फिजिकल हे या गोष्टींना सवय करावी लागेल पृथ्वीची. आणि पृथ्वीवर पोहोचल्यानंतर त्यांना परत उठायचं बसायचं, कारण तिथे तरंगत असतात ते मायक्रोग्रॅव्हिटी झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन्समध्ये आल्यानंतर ती पुन्हा पृथ्वीवर आल्यानंतरची एक वेगळीच त्यांची ट्रेनिंग असते. सो दे हॅव टू कम आउट ऑफ द स्पेस एक्सपिरियन्स आणि मग त्यानंतर काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल आणि अशा पण गोष्टी असतात त्यांना, म्हणजे ट्रेनिंग दिलेलीच असते याची. आणि आल्यानंतर लवकरातल्या लवकर पृथ्वीच्या कंडिशन्सवर ऍडजस्ट करावं लागतं. त्याला अडॉप्शन म्हणतात आणि अक्लमॅटायझेशन. तर हे नक्कीच हे पायलट असल्यामुळे त्यांना ही गोष्ट सोपी आहे. हे हवेत आकाशात जायचं परत यायचं, पण हा प्रवास हा नक्कीच वेगळा होता, कारण हे अवकाशात जाऊन आले. त्यानंतर मग त्यांना क्वारंटाईन केलं जातं. मग काही दिवस त्यांना मेडिकल आणि या काही ट्रीटमेंट असतात, कारण बोन डेन्सिटी थोडी कमी होते, मसल लॉस होतो. पण या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत यांच्यासाठी, कारण हा छोटासा प्रवास होता. ऍक्सियम मिशन ही फक्त 2 आठवड्यांसाठीच होती, नॉट अ लॉंग टर्म मिशन. कारण 300-350 दिवस जवळजवळ वर्षभर राहून आलेले सुद्धा ऍस्ट्रॉनॉट आहेत. पण तरी देखील, आणि हा भारतासाठी पहिलाच प्रयोग आहे आणि इंडियन एअरफोर्सचे पायलट म्हणून आणि गगनयानची तयारी करण्यासाठी ही पूर्व एक तयारीच आहे, एक पहिला टप्पा आहे. सो याचा अनुभव घेऊन आल्यानंतर नक्कीच ते आपल्याला शेअर करतील, शाळांमध्ये जातील, काही इन्स्टिट्यूशन्समध्ये त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील. अर्थातच पहिले सर्वात प्रथम इंडियन एअरफोर्स, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आणि मग हळूहळू इतर ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांना बोलावलं जाईल. आणि त्यांनी जे फूड नेलं होतं इंटरेस्टिंगली, म्हणजे गाजराचा हलवा, मुगडाळ हलवा, हा सगळ्या तिथल्या ॲस्ट्रॉनॉट्सना आवडला होता. आणि काही त्यांचे छान अनुभव आणि त्यांचे काही एकदा फॅमिली बरोबर कम्युनिकेशन झालं. मग आल्यानंतर नक्कीच फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करतील आणि ते म्हणतातच की लीनाजी अगदी बरोबर. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की शुभांशू शुक्ला या सगळ्या प्रक्रियेनंतर, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शारीरिक चाचण्या असतील, त्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलं जातं, यानंतर ज्यावेळेस ते माध्यमांशी बोलतील, सगळ्यांशी आपले अनुभव शेअर करतील, तेव्हा त्या अनुभवात नेमकं काय काय ऐकायला मिळेल याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.